नमस्कार श्रोते हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण चितमपल्ली सरांच्याच एका नवीन पुस्तकावर चर्चा करणार आहोत. कारण मला आवडेल तुम्हाला एका सुंदरशा पुस्तकाचा परिचय करून देणं. तर सरांच्या या पुस्तकाचं नाव आहे पाखर माया. अतिशय समृद्ध असं हे पुस्तक आहे. जवळपास 18 लेखांना एकत्रित बांधल्यावरती हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकातला पहिला लेख पाखर माया, जे की या पुस्तकाचं देखील नाव आहे. या लेखामध्ये सर सांगतात, पक्ष्यांविषयीच्या ग्रंथातून पाखरांच्या घरट्यांविषयी सविस्तर वर्णनं दिलेली असतातच, परंतु पाखरं प्रत्यक्षात घरटी कशी बांधतात याविषयीचं निरीक्षण क्वचितच नोंदवलेलं असतं. जिज्ञासू पक्षी निरीक्षकांकरता ही एक चित्ताकर्षक कामगिरीच आहे. पक्षी पिल्लांना भरवताना पाहणं जितकं सोपं आहे ना, तितकं घरटी बांधताना त्यांचं निरीक्षण करणं कठीण आहे. कारण ते फार गूढपणे घरटी बांधत असतात. घरटी बांधताना जर त्यांना कोणी पाहिलं तर ते घरटं अपुरं सोडून ते निघून जातात आणि पुन्हा तिकडे फिरकत देखील नाहीत. कठीण आहे. अशी कित्येक सुंदरशी आणि विलक्षण वर्णनं या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. निसर्गाने दडवून ठेवलेली गुपितं जमतील तेवढी उकलण्याचा प्रयत्न करत सरांसोबत फिरण्याचा अनुभव या पुस्तकातून आपल्याला मिळतो. अंड्यामधून जेव्हा जीव बाहेर पडायची वेळ येते ना, तेव्हा आतील पिल्लू शरीराचं प्रसरण करीत गोल 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 फिरत राहतं. या जीवनचक्रातून जात असताना अंड तडकतं. आपल्या तीक्ष्ण अशा चोचीमधील दात्र्याने पिल्लू आपल्या भोवतीच्या कवचाला बारीकसे छिद्र पाडतं आणि ते छिद्र हळूहळू मोठं करत जातं. अशा तऱ्हेने कवच फोडून द्विज बाहेर येतो. हा जन्मसोहळा त्याचे मातापिता अनुभवत असतीलच, पण सरही याचे कित्येकदा साक्षीदार राहिले आहेत. या प्रसंगाचं इतकं सुरेख चित्रण सरांनी केलेलं आहे, त्यांचे नेमके शब्द भुलवतात अक्षरशः. तर या पुस्तकातला दुसरा लेख आहे ओल्या रानाचा नाद. पावसाळ्यात जंगलात जाऊ नये असं बिलकुल नाही. खरं तर तेव्हा जंगलाचं एक आगळं वेगळं सौंदर्य दिसतं, जे इतर वेळी कधीही अनुभवता येत नाही. पावसाने सुस्नात झालेली वनश्री, क्षणोक्षणी बदलणारं सृष्टी सौंदर्य, स्फटिकागत दिसणाऱ्या वाहणाऱ्या निर्झर आणि जलप्रपातांचा निनाद यांची सुंदरशी वर्णनं या लेखामध्ये वाचायला मिळतात. सरांनी अनुभवलेलं पावसाळ्यातलं जंगल अतिशय सुंदरशा, साध्या, सोप्या आणि आकर्षित करणाऱ्या शब्दांमध्ये या लेखामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. याच्या पुढचा लेख आहे वानरांची शेकोटी. या लेखाची सुरुवातच होते एका पंचतंत्राच्या कथेपासून. कोण्या पर्वतातील जंगलामध्ये वानरांचा कळप राहत होता. थंडीच्या दिवसात तिथे अतिशीत वारे वाहू लागले. त्यातून पाऊस पडल्यामुळे ती वानरे गारठून गेली. तेव्हा त्यातील काही वानरांनी अग्नीसारख्या दिसणाऱ्या तांबड्या गुंजा गोळा केल्या आणि त्याभोवती बसून सारी वानरे अंग शेकू लागली. ते दृश्य सुचिमुख नावाच्या पक्ष्याने पाहिले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, अरे मूर्खांनो, गुंजा जरी विस्तवासारख्या लाल असल्या ना, तरी त्यामुळे तुम्हाला ऊब मिळणार नाही. थंडीपासून निवारण करण्यासाठी वनप्रदेशातील गुहा अथवा गिरीकंदरे यांचा आश्रय घ्या. या कथेचा अर्क फार वेगळी उंची घेतो. कारण वानरांचा कळप खरंच काटक्यांची शेकोटी करतो, परंतु ती पेटवत नाहीत. पण तरीही त्यांना ऊब मिळते त्या शेकोटीपासून, न पेटवलेल्या शेकोटीपासून. ती कशी? या गोष्टीचा सरांनी पाठपुरावा केला. या मागे असणारे कारण सरांना कळाले का, हे समजून घेण्याकरता हा लेख वाचणं गरजेचं आहेच तुम्हाला. तुम्हाला काही मजेशीर गोष्टी सांगायला आवडेल मला. तुम्ही कधी वानरांना रामफळ किंवा सीताफळ खाताना बघितलं आहे का? वानरं कधीही रामफळ आणि सीताफळ खात नाहीत. पण वानरांना संत्री मात्र आवडतं. संत्री खाताना ते आपले दोन्ही हात पाठीमागे घेतात आणि संत्र्याची साल काढतात. कारण साल काढताना त्याचा रस डोळ्यात उडाला तर डोळे चुरचुरतात हे वानरांना माहिती असतं. खरंच त्यांना असणाऱ्या या समजेचं कौतुक करावंच.
या लेखामध्ये सरांनी द मंकी ब्रिज या कथेचाही उल्लेख केलेला आहे. ती कथा खरंच मुळात वाचण्यासारखी आहे. रामटेकला वानरांच्या झुंजी चालायच्या याचा अंदाज आहे का तुम्हा लोकांना? माणसांच्या हातात असणाऱ्या गूळ आणि चण्याचे लाडू पाहत असणाऱ्या वानरांच्या हातात काठ्या देऊन त्यांना लढण्यासाठी स्वार्थी माणसं भाग पाडायची. नशिबाने ही प्रथा आता बंद करण्यात आली आहे. तर सरांनी या साऱ्या गोष्टींचं नेमकं वर्णन आपल्या पुस्तकात केलं आहे. आपला निसर्ग आपल्याला समजून देत आहेत सर. वाचा आणि समजून घ्या. यानंतरचा लेख आहे वांब, एक गूढ प्रवासी मासा. हा अतिशय वाखाणण्याजोगा लेख आहे. 2500 वर्षांपूर्वी वांब माशाविषयी पहिली नोंद अरिस्टॉटलने केली होती. तो नॅचरल हिस्ट्री ऑफ ॲनिमल्स या ग्रंथामध्ये वांबाविषयी लिहितो. त्याचं मत सर सुरुवातीलाच या लेखाच्या सुरुवातीलाच देतात आणि नंतर हेही मत मांडतात की अरिस्टॉटलचं वांबाविषयीचं ज्ञान त्या काळात अपुरं होतं, कारण अगदी 50 वर्षांपूर्वी वांबाच्या विणीविषयी माहिती प्राणिशास्त्रज्ञांना झाली. तुम्हाला जर हा प्रवासी मासा 25% जरी कळाला ना, तर 12व्या शतकात राजा सोमेश्वराने मानसोल्लास या आपल्या ग्रंथामध्ये वांब माशाचा उल्लेख का केला, तसेच सम्राट अशोकाने त्याला अवध्य का घोषित केलं होतं हेही नक्की कळेल. पण त्यासाठी हा लेख वाचावा लागेल. बेडकाचं गाणं, हठयोगी बेडूक, काजव्यांची कथा, तसेच चेल पतंग, खेकडे यांच्यावरील माहितीपर लेख या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. अक्षरशः माहितीचा खजिना आहे हे पुस्तक. म्हणजे आकाशाचं सौंदर्य, शुक्राची चांदणी या कथांचं सौंदर्य नावातच लपलं आहे. ताऱ्यांचा प्रकाश धरतीवर पडलेला दिसत नाही, परंतु तुम्ही जंगलात गेलात की अंधाऱ्या रात्री त्यांचा प्रकाश जाणवू लागतो. घनदाट अरण्यात रात्री कधीही अंधार नसतो. ग्रह नक्षत्रांचा सौम्य प्रकाश जिकडे तिकडे दृगोचर होतो. अशा वेळी जंगलातून पायी चालू लागलात की त्यांच्या मंद प्रकाशात बांबू बेटांच्या अस्पष्ट छाया जमिनीवर पडलेल्या दिसतात. किती सुंदर वर्णन आहे ना हे. वाचा हे नक्की. यानंतरचा एक समृद्ध लेख आहे सोन्याचा पिंपळ. राजकुमार सिद्धार्थाची ज्ञानप्राप्ती, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिकुटाचा या वृक्षाशी असणारा सरळसोट संबंध. भगवद्गीतेमध्ये विभूती युगामध्ये जेव्हा श्रीकृष्ण म्हणतो की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे, याच वृक्षाखाली पारध्याचा बाण कृष्णाच्या पायाला लागला होता. वैदिक काळामध्ये पिंपळाच्या लाकडाच्या घर्षणाने अग्नी तयार केला जाई. बोधिद्रोण, जलदल, पिप्पल, पुंजराशन, अश्वत्थ ही सारी पिंपळाची नावे. ही साधंत्य माहिती या लेखामध्ये सरांनी दिली आहे. सामान्य माणूस मात्र पिंपळावरती भूताला बसवून मोकळा होतो. बास. पिंपळाखालचा, बोधिवृक्षाखालचा बुद्ध असं म्हणत म्हणत त्याचा अपभ्रंश होत होत पिंपळावरच्या भूतापर्यंत वादळांसंबंध ठरवून मोकळ होण्यात आणि अंधश्रद्धाळू होण्यात फारसे कष्ट पडत नाहीतच. याचे कारण काय असावे? निदान मला वाटतं की जनसामान्यांनी त्या वृक्षापर्यंत पोहोचूच नये यासाठी केलेली ही योजना असावी. कोणास ठाऊक. हा संशय दूर करण्यासाठी हे वर्णन वाचा, अभ्यासा आणि आपल्या मनातल्या जुन्या जळमटांनाही आता बाहेरची वाट दाखवा. नाद सुरूच्या बनाचा, पावसाचं झाड, कुसुमगुंजा हे पुढचे लेखही अप्रतिम पद्धतीने मांडले आहेत सरांनी. वृक्षपंचकात दिलेल्या वृक्षांची माहिती म्हणजे आपल्यासाठी निव्वळ माहितीचा खजिना. निसर्ग आणि योगसिद्धी हा या पुस्तकाचा अखेरचा लेख. संमोहन विद्या माणसाला योग साधनेने साध्य करून घ्यावी लागते, परंतु वन्य प्राण्यांच्या बाबतीत ती स्वाभाविक क्रिया आहे. आदिवासी मोराला जंगलातील जागल्या म्हणतात. धोक्याची सूचना जशी मोराला मिळते तेव्हा तो लगेचच झाडाचा आश्रय घेतो. पण इतरांना धोक्याची सूचना देणारा मोर जर त्याची चुकून माकून जर बिबट्यासोबत दृष्टादृष्ट झाली तर मात्र मोर जागच्या जागी तटस्थ उभा राहतो. याचं कारण काय माहिती? त्या क्षणी चाललेलं बिबट्याचं संमोहन अस्त्र. योग आणि स्वरसिद्धी यांचा निसर्गाशी असणारा अनन्य संबंध याचं वर्णन या लेखात सर करतात. मुळात वाचण्यासारखा लेख आहे हा. नुसता लेख नाही, सारं पुस्तकच. या पुस्तकाला आपल्या कौतुकाची गरज नाहीच. उलट हे पुस्तक वाचल्यावर
आपलंच नशीब उघडेल, आपले ज्ञानचक्षु उघडतील हे नक्की. तर हे पुस्तक नक्की वाचा, पाखरवाया नक्की वाचा. आता मी तुमची रजा घेते. जर तुम्हाला ही ग्रंथचर्चा आवडली असेल, त्यातून तुम्हाला काही घ्यावंसं वाटलं असेल, तर या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटू चितमपल्ली सरांच्याच नवीन पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. आणि तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपण त्यावरतीही चर्चा करू. धन्यवाद.